नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहता DS न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केंद्र सरकारनं पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. विरोधी पक्षातील खासदार असूनही केंद्रानं त्यांच्यावर दाखवलेला विश्वास राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. सुप्रिया सुळे यांची सिंगापूर सोबत होणाऱ्या संभाव्य व्यापारी कराराबाबत चर्चा करणाऱ्या संसदीय गटात निवड करण्यात आली आहे. या गटामार्फत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यापूर्वीही ऑपरेशन सिंदूर संदर्भातील आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत परदेश दौरे केलेले होते. संसदेमध्ये सक्रिय आणि अभ्यासू खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी माहिती तंत्रज्ञान, गृहव्यवहार आणि परराष्ट्र व्यवहार यांसारख्या महत्त्वाच्या स्थायी समित्यांवर काम केलेलं आहे. विविध संसदीय मैत्री गटांमध्येही त्यांचा सातत्यानं सहभाग राहिलाय. विरोधी पक्षातील खासदाराला अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय चर्चेसाठी संधी देणं हे केंद्र सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचे संकेत मानले जातात. आता सिंगापूर सोबतच्या या चर्चेतून नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात याकडे राजकीय आणि औद्योगिक क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे.